ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मी आज नांदेड उत्तरच्या भागामध्ये पुयनी, पासदगाव, निळा, चिखली, या सगळ्या भागामध्ये मी जाऊन आलो आणि लोकांच्या भेटीगाठी घेतल्या। प्रामुख्याने अर्थात सर्वत्रच सारखीच परिस्थिती आहे, म्हणजे काही इथली परिस्थिती आणि जिल्ह्यातल्या इतर भागातली परिस्थिती वेगळी असं मी म्हणणार नाही, पण हे शहरात गोदावरी काठ आणि आसना या दोन्ही भागाच्या मधला भाग आहे आणि त्यामुळे नुकसान प्रमाण जास्त आहे। एक तर जे दिसते पीक परिस्थिती जवळपास उद्ध्वस्त झालेली आहे, म्हणजे असं पीक पाहण्यासारखं शिल्लक राहिलंच नाही आहे कुठलंही पीक। त्यामुळे पीक कापणी, प्रयोग आणि त्यातून काही नवीन निष्पन्न असं पीकच येणार नाही, अशी पहिली परिस्थिती आहे। त्यामुळे इन्शुरन्स कंपनींनी जो त्यांचा धोरण बदललं आहे की पीक कापणी प्रयोगानंतर जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नावर आधारित इन्शुरन्स द्यावा, हा अतिशय चुकीचा विषय असं आमचं मत आहे। कारण की अति 130-140 mm पाऊस झालेला आहे आणि एवढ्या पावसामध्ये पाणी तर अजूनही शेतात आहे, म्हणजे शेतात जाऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे पिकं सडली आहे, सोयाबीन सडलेलं पाहायला आपण, पिकांची पूर्ण नासधूस झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये पीक विमा कंपनीने धोरण बदलताना प्रॅक्टिकल काही विचार केला पाहिजे। मागचंच वर्षापूर्वीचा विषय आहे तो प्रलंबित आहे। शासन स्तरावर जे आपण अनुदान देणार आहोत किंवा मदत करणार आहोत त्यातला पैसा हा अधिक वाढवण्याची गरज आहे, यात दुमत नाही आहे। त्यातून आपल्याला किती जास्त मदत देता येईल हा विषय आहे। आज मंत्रिमंडळाची बैठक होती, त्यात कदाचित निर्णय चर्चा तरी झालीच असेल असं माझं मत आहे। त्यामुळे त्यातील माहिती आपल्याला प्राप्त होईल, त्यानंतर स्पष्टता येईल त्या विषयावर। हा झाला दुसरा विषय। तिसरा विषय असा आहे की नदीची पात्र हळूहळू लहान होत चाललेली आहेत, कारण गाळ भरलेला आहे, उपसा झालेला नाही आहे। त्यामुळे नदीची पात्र वाढवणे, मूळ जे त्याची म्हणजे लांबी रुंदी जी होती ती रिस्टोर करणं, झाडं झुडपं काढून टाकणं, गाळ उपसला पाहिजे, नदीवरचा उपसला पाहिजे, नाल्यावरचा उपसला पाहिजे, शेतीमधल्या विहिरीसुद्धा बुजून गेल्यात ते उपसलं पाहिजे आणि खोलीकरण केलं पाहिजे। ह्यातून एवढंच होणार आहे की पाण्याचा निचरा लवकर होईल आणि नुकसानाची तीव्रता कारण पाऊस एवढा झाला त्यामुळे नुकसान तर होणारच, पण नुकसानाची तीव्रता आहे ती कमी होईल आणि त्यातून शेतकऱ्याला रिलीफ देता येईल। हा एक कार्यक्रम आपल्या हाती घ्यावा लागणार आहे। रस्ते वगैरे ते प्रॉब्लेम झालेलेच आहे, त्यामुळे रिस्टोर करावं लागेल। असे काही 5-6 विषय आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की शासन स्तरावर हा अहवाल तर गेलेलाच आहे। जिल्ह्यातील प्रश्न निधी उपलब्ध करून देण्याचा आहे। मला खात्री आहे की जिल्हा नियोजन विकास समितीमधला काही निधी, राज्य सरकारचा काही निधी असं मिळून पहिल्यांदा प्राधान्य दिलं गेलं पाहिजे ते पूर परिस्थितीचा ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला नॉर्मल रिस्टोर करता येईल, आपण तो प्रयत्न केला पाहिजे। हा आमचा लोकप्रतिनिधी नात्याने शासनाकडे आमचा आग्रह राहणार आहे। आपण जर बघितलं तर गोदावरी नदीची धोका पातळी होती 355 मीटरची, ती ओलांडली होती। अनेक घरात पाणी घुसलं होतं नांदेड शहरातल्या, तर ही पातळी निश्चित केली पाहिजे का नवीन लेआउट? नाही, माझं तर मत आहे की आता फ्लड लेवल वाढवण्याची, फ्लड लेवलचा जो निकष होता मागचा तो काही आता कायम राहिला तो मागचा असं वाटत नाही मला। कारण की एवढा पाऊस कधीच झाला नव्हता आणि एवढं पाणी कधी आलं नव्हतं। त्याच्यामुळे फ्लड लेवल जुन्या ज्या आहेत त्याचा आता कुठेतरी फेरविचार करायची गरज आहे। नवीन निकषाप्रमाणे, नवीन पावसाच्या पातळीप्रमाणे याचा एक फेर निर्णय घेण्याची गरज आहे, जे आम्ही केलं। आता तो विषय असं नुसतं चर्चा करून रेकॉर्ड बघावा लागेल, किती पाऊस झाला याच्या आगामी काळामध्ये। आपण पाहतोय आता उत्तराखंडमध्ये अशीच परिस्थिती आहे, पंजाबमध्ये तशीच परिस्थिती आहे, उत्तरातली राज्य तशीच परिस्थिती आहे। तर पाण्याची पातळीमध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे। त्यामुळे आपल्याकडे जे झालेलं आहे हा त्याचाच एक ग्लोबल वॉर्मिंगचाच भाग आहे असं माझं मत आहे। एवढं पाणी कसं येत नाही, पाणी येऊ शकत नाही। त्यामुळे मागचा रेकॉर्ड थोडासा बाजूला सारून नव्याने काही निकष आपल्याला ठरवावं लागतील। त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर शासनाने आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि याच्यातले जे सायंटिस्ट, कृषी विद्यापीठाचे लोक आहेत, बाकी पिकाच्या बाबतीतला निकष, आजचा हा एकंदरीत ह्याचा सगळा फेर आढावा घेऊन निर्णय घ्यायची गरज आहे। साहेब, ओला दुष्काळाची मागणी होती नांदेडमध्ये, 6,50,000 हेक्टर नुकसान झाले। नाही, 7 लाखाच्या आसपास, 6,50,000 हेक्टर, 7,56,000 खरीप पेरणी। हां, तेच म्हणतो मी। त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आता शासन स्तरावर आज कॅबिनेटमध्ये सगळं रिपोर्ट गेलेला आहे, सगळ्या जिल्ह्याचं घेतलेला आहे। तर काय निर्णय वर बात पाहूया काय होतं। साहेब, दुसरा एक प्रश्न आहे, आमदार चिखलीकर असं म्हणतात की मांजरा सहकारी कारखान्यानं उसाला जे 3150 रुपये कलंबर सुरू करा लवकर म्हणा, चला।
त्यांनी असं म्हणले की अशोकराव चव्हाण यांनी सातत्याने देशमुखांना दाबण्याचा प्रयत्न केला. अशोकराव चव्हाण यांनी सातत्याने देशमुखाला दाबण्याचा प्रयत्न कळलं पुढे कळलं काय करत असं. हा एक दुसरा विषय जो आज महत्वाचा आहे, तुम्ही काय भलतेच विषय आणता तेव्हा सगळं प्रॉब्लेम जातो. असं आहे की आज जायकवाडीमधून 3 लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आले काल, तर ते आज रात्रीपर्यंत आपल्या भागात पोहोचेल असं मला त्यांच्या अधिकाऱ्यांचे फोन होते. तर लोकांना मी सांगितलंच आहे, आपल्याही माध्यमातून आपण लोकांना सतर्क करा. जिल्हाधिकाऱ्यांनी ऑलरेडी त्यांना लोकांना कळवलेलं आहे, माध्यमांनाही लोकांना कळवलं पाहिजे की आज नांदेड जिल्ह्यामध्ये जायकवाडीचं पाणी संध्याकाळपर्यंत यायची शक्यता आहे. धोक्याच्या पातळी वर जाईल की नाही मला सांगणं कठीण आहे, पण पाणी भरपूर सोडलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडून सतर्क राहून पुन्हा काही अधिक हानी होऊ नये याकरता लोकांनी काळजी घेतली पाहिजे. हासना नदीच्या 3 वेळेस या पुलाचं उद्घाटन झालं, अद्याप झालं नाही. 2 वेळेस शिंदे साहेब, एकदा आदित्य ठाकरे साहेब. ते संबंधितांना विचारा ना, मी अनमेन होतोच. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.